मागच्या 8 दिवसांपासून वसई किल्ल्यात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे। वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाने किल्ल्यात 2 पिंजरे लावले आहेत। जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे देखील बसवले आहेत, मात्र बिबट्याचा शोध काही लागला नाही। रात्रीच्या वेळी वसई किल्ल्यातील दोन्ही रस्ते बंद केले आहेत। किल्ला परिसरातील मच्छीमार आणि स्थानिक रहिवासी यांच्या कामावर याचा मोठा परिणाम झाला असून बिबट्याच्या दहशतीखाली नागरिक हैराण झाले आहेत। किल्ल्यामध्ये बघायला गेलं तर दहशतीचं वातावरण आहे। अगदी सकाळपासून सुरुवात केली की आमच्यासारख्या सामान्य लोकांना मॉर्निंग वॉकला जायचं असेल किंवा नंतर लगेच 7 वाजले की शाळेत जाणारी मुलं असू देत, ती दहशतीखाली आहेत। आत्ता बिबट्या येईल, नंतर बिबट्या येईल, शाळेचं आहे, नंतर रोजगाराला जाणारे आमचे इकडची लोक आहेत त्यांना ते दहशतीखाली आहेत। इकडची मोठी अशी कोळी वस्ती आहे, तर ते लोक इथे जवळच राहतात, ते दहशतीखाली वावरत आहेत। नंतर बघायला गेलं तर आमचे काही हिंदू लोक आहेत, ते हिंदू लोकांचे जे दशक्रिया विधी इथे देवळातच बाजूला होतात, त्यामुळे ते विधीसुद्धा ठप्प झालेले आहेत। एकंदर बघायला गेलं तर जवळजवळ सर्वच व्यवहार ठप्प झालेले आहे। परंतु वातावरण तर भयभीत आहेच, प्रश्नच नाही। कारण बिबट्यासारखा वाघ नुसता आलेला आहे अशी बातमी नाही आहे, बघितलेला देखील आहे। मी स्वतः शुक्रवारी मध्यरात्री 12 ते 1च्या दरम्यान ट्री हाऊसच्या समोर मी स्वतः बघितला। त्याबरोबर माझे 2 विद्यार्थी होते। आम्ही फ्लॅशलाईट पाडल्या लगेच तो फिरला आणि या खाडीच्या दिशेने वळला। एक साधारण 3-3.5 सेकंदापुरतं त्यांनी दर्शन दिलं। त्यामुळे बिबट्यासारखा प्राणी इतक्या सहजपणे जनसंख्येच्या याच्यात वावरणं, एरियामध्ये वावरणं हे धोकादायक आहे। आता दोष कोणाला द्यायचा ते नंतर शोधता येईल, पण आधी या बिबट्याची व्यवस्था व्यवस्थित केली पाहिजे। मुळामध्ये असं आहे की वनविभागाने काय नक्की कारवाई केली आहे हे अजून स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे ती कारवाई पुरेशी आहे की नाही हे सांगणं कठीण आहे, कारण वेगवेगळ्या प्रकारे वनविभाग कार्य करत असतं। महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये वनविभागाचे काय ड्युटीज असतात हे शोधावं लागेल। पण एक मात्र आहे, ग्रामीण विभागात हाच जर प्रकार घडला असता तर लगेच एका दिवसात पिंजरा आला असता। आज एवढा वेळ का लागला, अजून लावलेला आहे की नाही, हे सगळं विचार करण्यासारखी गोष्ट आहे। लवकरात लवकर सगळ्या यंत्रणांनी एकत्र येऊन बिबट्याला सुरक्षित स्थानी त्याच्या मूळ निवासी पोचवलं पाहिजे, एवढंच आग्रह मी या सगळ्या यंत्रणांना करू इच्छितो।